जी मुलं UPSC, MPSC यासारख्या परीक्षांसाठी तयारी करता आहेत त्यांनी 12 फेल हा मूवी नक्की पाहिला पाहिजे. इतका सुंदर मूवी आहे. एका छोट्याशा चंबलसारख्या गावातून आलेल्या मनोजचा हा स्ट्रगल आणि ही सत्य घटना आहे की खरंच त्या मुलासोबत इतकं सारं म्हणजे त्याने इतके सारे कष्ट घेतले आहेत अभ्यास करायला. म्हणजे काम करता करता म्हणजे आई वडिलांच्या कष्टांची त्याला जाणीव असते, त्याला आपल्या परिस्थितीची जाणीव असते आणि तो इतकं स्ट्रगल करून शेवटच्या अटेम्प्टला IPS बनतो. अशा इन्स्पिरेशनल मूव्हीज खरंच बघितल्या पाहिजे. कारण आजकाल कसं आहे ना, खूप साऱ्या फॅसिलिटीज मुलांना अवेलेबल आहे पण त्यांचा फोकस नसतो ते जे काही करतायत त्या गोष्टींवर. पण ह्या एका छोट्याशा गावातून आलेल्या मनोजने इतकं सुंदर त्या मूवीमध्ये दाखवलं आहे की कसा तो त्या दळणाच्या चक्कीवर काम करून अभ्यास करायचा. त्याच्याजवळ त्याच्या गरजा खूप कमी होत्या, त्याला दुसऱ्याकडनं मदतही नको हवी असते, इतकं त्याला स्वतःच्या बळावर सगळं करायचं असतं. तो त्याचं स्ट्रगल तुम्ही नक्की बघा. आजकाल आपल्याकडे खूप साऱ्या फॅसिलिटीज आहेत. तुम्हाला हवी तसं एन्व्हायरमेंट तुमचे पेरेंट्स उपलब्ध करून देतात. ज्या गोष्टी हव्या त्या तुम्हाला हातात आणून देतात. सो तुमचा पण फोकस ज्या करिअरमध्ये तुम्ही काहीही तुमच्या पेरेंट्सनी तुम्हाला पाठवलं आहे, तुम्हाला ज्या काही कॉलेज जे काही कोर्सेस तुम्ही करताय त्यामध्ये खूप फोकस करा आणि येस, सक्सेस तुमचंच असतं. त्याच्यामध्ये सारखं सांगितली एक गोष्ट की रिस्टार्ट. त्याने इतके अटेम्प्ट केले पण शेवटच्या अटेम्प्टला तो सक्सेसफुल होतो, तो पास होतो आणि तो IPS बनतो. असंच प्रत्येकाला आपले आईबाबा जे काही कष्ट करून पैसे कमवून मग तुम्हाला ज्या ज्या कोर्सेसला तुम्हाला ॲडमिशन घेत आहेत त्या सगळ्या गोष्टींची प्रत्येक विद्यार्थ्याला जाणीव असलीच पाहिजे. ऑल द व्हेरी बेस्ट. तुम्ही जे काही करिअर कराल त्यामध्ये असा एक फोकस ठेवा. काही इन्स्पिरेशनल मूव्हीज, काही मोटिवेशनल ज्या मूव्हीज असतात त्या खरंच आपल्याला ना अशा टच होतात आणि आपल्याला पण वाटतं की येस, ह्याची गरज होती, की हे बूस्ट करणारं कोणीतरी मला हवं होतं. सो हा पिक्चर नक्की बघा. थँक्यू सो मच.